नमस्कार. आपण पाहता शेगाव लाईव्ह. खामगाव शहरात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू झाले आहे. खामगाव येथील स्थानिक रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नियमाकुलीकरण व परिसराचे शुभीकरण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या परिसरातील व्यापारी संकुलाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने दिनांक 25 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी लखन सोनवणे, कृष्णा नाटेकर, आशू खंडारे, चेतन इंगळे आणि अर्जुन कासारकर हे आंदोलनात सहभागी झाले आहेत. या संदर्भात संबंधित प्रशासनाकडून अद्याप अधिकृतरित्या प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या आंदोलनाबाबत तुमचे मत काय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रभाकर बाप्पांना आलेले मुख्याधिकारी शेळके साहेब ज्यावेळेस हिंदू झाले त्यावेळेस मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार केला. सत्कार करून त्यांना निवेदन दिल्यानंतर प्रत्येक 6 महिन्याला 2 महिन्यातून प्रत्येक वर्षी स्मरणपत्र संबंधित आमदार सर्वांना निवेदनावर पण घेण्यात आली. त्यानंतर मोर्चा सुद्धा काढण्यात आला. पारंपरिक वाद्य कधी मोर्चा सुद्धा काढण्यात आला. काही लक्ष वेधण्यात आलं तरी काही त्याच्या ठरवण्यात आम्ही बंड पुकारला. त्या विरोध केला. त्यांचा विटंबना करण्यात आली. त्यांनी नगरपालिका प्रशासनाने घातण्याचा प्रयत्न केला, विटंबना करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आक्रोश व्यक्त केला आणि राष्ट्रीय महामार्ग थांबवला, अडवला म्हणून त्यांनी वापस डाव घेतला. आमच्या मागण्या जागा राष्ट्रीय महामार्गाची जागा ती सार्वजनिक बांधकाम विभाग त्याची पाहणी करतोय. तुम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकामचे राष्ट्रीय महामार्गाकडून यांनी जागा हँडओव्हर केली. तसेच बाजूला व्यापारी संकुल काढलेल्या ह्या सर्व गोष्टी असताना तुम्ही आमच्या निवेदनाकडे का दुर्लक्ष करता? तातडीची बैठक बोलवा, निर्णय घ्या, एनओसी घ्या, निधी द्यायला तयार असावे. नाही, राष्ट्रीय महामार्गाला तिथून जागा आहे. राष्ट्रीय महामार्गाने जागा देखरेखीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच जागेवर नगरपालिका प्रशासनाने व्यापारी संकुल काढले. कमिशन घ्यायचं कसा आहे तो असताना या गोष्टी घडते. आणि अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आणि एक समिती आम्ही तयार केली.